अतिवृष्टीत नुकसान झालेल्या 338 नागरिकांना अद्यापही अनुदानाचा लाभ नाही। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपविभागीय कार्यालयासमोर जोरदार आंदोलन। रेणापूर नगरपंचायत हद्दीत 28 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर पडझड झाली। नागरिकांच्या घरातील साहित्याचं नुकसान झालं, तसेच आर्थिक फटका बसला। पंचनामे करून नुकसानाचा अहवाल शासनाकडे पाठवला गेला, मात्र अद्यापही 338 नुकसानग्रस्तांच्या खात्यात अनुदान जमा झालेलं नाही, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। या प्रलंबित अनुदानाप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रेणापूर तालुका अध्यक्ष बालाजी कदम यांनी आज उपविभागीय अधिकारी कार्यालय औसा रेणापूर येथे जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी लातूर ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष बापू पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रवक्ते प्रेमचंद पवार आणि विपुल तपघाले तसेच मोठ्या संख्येने महिला नुकसानग्रस्त नागरिक उपस्थित होते। नागरिकांनी उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या देऊन शासनाच्या अनुदान वितरणातील विलंबाचा निषेध नोंदवला। अतिवृष्टीच्या दिवशी अनेक घरात पाण्याचा पूर आला, भिंती कोसळल्या आणि दुकानामधील मालाचं लाखोचं नुकसान झालं। पंचनामानंतरही अनुदानाचा एकही पैसा मिळालेला नाही, असं सांगताना अनेक नागरिक भावूक झाले। वर्षभर कष्ट करून जे कमावले ते सर्व पाण्यात गेले आणि एवढे दिवस उलटूनही सरकारकडून मदत नाही, आमची दाद कोणी धरणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला। उपविभागीय अधिकारी यांच्या आश्वासनानंतर नुकसानग्रस्तांनी आंदोलनाची माघार घेतली। या आंदोलनात महिलांचा विशेष सहभाग होता। अतिवृष्टीत सर्वाधिक फटका बसलेल्या महिलांनी आपली व्यथा शासनापुढे भावनिकपणे मांडली आणि अनुदानासाठीची अडचण स्पष्ट केली। 338 नुकसानग्रस्तांना अनुदान तात्काळ वितरित केलं नाही तर पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा रेणापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष बालाजी कदम यांनी दिला आहे। सहजासहजी आपण तहसीलला 2 चक्रा मारल्या, रोज साहेबाला म्हणतोय अनुदान पडलेलं आहे आपल्या खात्यावर, फक्त तिथल्या काही सांगण्याच्या लोकांना आपलं अनुदान पण नाही गेले, तुमच्या खात्यावर सगळ्याचे पैसे। साहेबांनी आता 1 मिनिटात फोन करून सांगितले की दुपारपर्यंत पैसे खात्यावर पडले, त्याच्यामुळे आपण साहेबाकडे आलो। साहेब आता तहसीलदार आदेश दिला की 10 मिनिटात तुमच्या खात्यावर पैसे, पासबुक दिले घेऊन जाते। सर सर्व माता भगिनीला नमस्कार। आता जे काय अनुदान आलेले घरामध्ये पाणी घुसलेलं तुमचे जेवढ्याचे सर्वे झालेले आहेत आणि जे सर्व तहसीलला जमा आहे ते सगळ्यांचे पैसे मंजूर करायला माझी मीटिंग चालू, तेवढं झालं की मी तहसीलदार साहेबाला फोन करून सांगतो जेवढ्या जणांचा सर्वे झालेला आहे आणि जो लिगली बरोबर आहे त्या सर्वांच्या खात्यावर पैसे पडतील, काही काळजी नसावी। एवढ्या जणांनी सगळ्यांनी यायची गरज नाही झालं तर तुमचे 1-2 प्रतिनिधी आहेत, माझा नंबर आहे त्यांच्याकडे, मला फोन करा। नाही झालं तर मी स्वतः एकदा येतो, तिथं आले की करूया। आता मी बोललोय ना का साहेब कुठलीच अडचण जर आज नाही झालं फक्त त्यांचं काम होतं साहेब, तुम्ही एकदा त्यांना आदेश द्या, कारण माझ्या काय ते उद्या ही महिन्यात आक्रोशित होईल। एवढं अजून आहे का 500-300 मध्ये जिथे 900 लोक आहेत त्यांच्या घरातले अक्षरशः वाहून गेलं होतं। ठीक आहे, बरोबर आहे, नाही मदत सगळ्यांना मिळेल। एवढी एक मीटिंग झाली की मी तहसीलदार साहेबांना बोलतो आणि जर नाही झालं तर मी उद्या स्वतः येणार नाही, ठीक आहे बोलतो म्हणलं, बोलतो